एक नजर जिल्हा झटपट। सोलापूर जिल्ह्यात माळशिरसच्या निमगावात साजरा झाला 200 वर्षांची परंपरा असलेला शेतकऱ्यांचा मर्दानी खेळ अर्थात वावडी महोत्सव। आकाशात झेपावल्या 25 फुटांपर्यंतच्या वावड्या। जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यात ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन आणि इतर पिकांवर कीड रोगांचा प्रादुर्भाव, पीक वाया जाण्याच्या भीतीमुळे शेतकऱ्यांकडून औषध फवारणीवर भर। वाशिम जिल्ह्यातील एसएमसी इंग्रजी शाळेच्या राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी श्रावण मासानिमित्त कोंडेश्वर महादेव मंदिर परिसरात केली बेलवृक्षाच्या रोपट्याची लागवड। जालना जिल्ह्यातील भोग गावात हिंस्र प्राण्याने घेतला शेळीचा बळी। हिंस्र प्राणी बिबट्या असल्याच्या चर्चेला उधाण, परिसरात भीतीचं वातावरण। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूरच्या कागल नगर परिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या महात्मा फुले मार्केट इमारतीचा उद्घाटन सोहळा संपन्न। श्रावणी सोमवार निमित्त बुलढाणा जिल्ह्यातील कोलवड येथील शिवमंदिरात भक्तांची रीघ। शिवभक्तांनी काढली भगवान भोलेनाथाची कावड यात्रा। बम बम भोलेच्या निनादानं दुमदुमलं बुलढाणा शहर। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील आखीवाट इथं महापुरात मरण पावलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना करण्यात आलं शासकीय मदतीचं वाटप। रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात गुरुपौर्णिमेचं औचित्य साधत फ दत्तात्रेय बुवा यांचा सन्मान सोहळा। भजनामृत भाग 2 पुस्तकाचं झालं प्रकाशन। अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील दहेंद्री ठाणा या गावात दूषित पाण्यामुळे 40 लोकांना झाली अतिसाराची लागण, एकाचा मृत्यू। खासदार बळवंत वानखडे यांनी मेळघाट दौऱ्यात दहेंद्री ठाण्याची केली पाहणी। आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वृक्षवल्ली टीमच्या वतीनं वृक्षदिंडीसह राबवण्यात आलं वृक्षारोपण अभियान। विद्यार्थ्यांसह नागरिकांचा मोठा सहभाग।